नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. समाजात घडणाऱ्या बऱ्याच साऱ्या घटनांच्याकडे आपण बघत असतो, त्यावरती चर्चा करत असतो. तुम्ही मला मी जे काही व्हिडिओ करत असते त्याच्यावरती तुम्ही कमेंट्स करता. खूप छान कमेंट्स करता तुम्ही. आणि म्हणून मी म्हणते की आपल्या ह्या सगळ्या बायकी गप्पा गोष्टी आहेत, त्यातनं खूप सारा ज्ञान मिळवतो आपण. एंटरटेनमेंटसुद्धा होते, करमणूकसुद्धा होते, ज्ञानार्जनसुद्धा होत असतं आपलं. 370 रुपयाची बिर्याणी या विषयावर जरासं आज मी बोलणार आहे. ती अशी एक घटना झाली की हल्ली ते कॉमेडी शो, म्हणजे पूर्वी कसं एकपात्री कार्यक्रम होते, तसेच आता सुद्धा एकपात्री कार्यक्रम प्रचंड त्याचं पेव फुटलेलं आहे. मुली करतात, बायका करतात, म्हातारे करतात, सिनियर सिटीजन करतात, मुलं करतात, तरुण मुलं करतात. एक फॅडच आलंय त्या एकपात्री कार्यक्रमाचं, आणि ते विनोदी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. जेव्हा ते एकपात्री कार्यक्रम त्यांचा सुरू करतात, कॉमेडी शो, त्यावेळेला ते छान विनोद वगैरे असतात. आपण हसतो, मस्त वाटतं, आनंद होतो ना आपल्याला. विनोद ऐकल्यावर आनंद होतो ना. पण हळूहळू हळूहळू व्ह्यूज वाढवण्यासाठी स्पर्धा, याच्यातनं त्या विनोदाचं व्हल्गर म्हणजे ते अश्लीलतेकडे जातं सगळं. आणि अश्लील गोष्टी, अश्लील शब्द बोलले तरी आतून गुदगुल्या होतात माणसाला. काही वेळेला बरं वाटतं, विशेषतः तरुणांना. तर त्या पद्धतीचे हल्ली प्रचंड शो बघायला मिळायला लागलेत. त्याच्यात अतिशय अश्लील बोलतात. नुसतंच घाणेरडं बोलत नाही, तर फक्त लैंगिक अश्लीलता या विषयावरच ते बोलत असतात. आणि सगळेजण हा 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 करून हसत असतात त्याच्यावरती. काय वाटेल ते. जे लोक त्याच्यामध्ये बोलत असतात, त्या कॉमेडी शो मध्ये ज्यांनी भाग घेतलेला असतो, तिथं जाऊन स्वतःची लाज काढून घ्यायची असले ते कार्यक्रम असतात. पण पैसे देऊन लोक जातात आणि पैसे देऊन लाज काढून घेतात, हा हा करतात, हसतात, घाणेरडं विकृत बोलतात. विकृत, नुसतंच अश्लील नाही, विकृत बोलतात. आणि विकृत त्याच्यामध्ये सगळं जे काय, मला बऱ्याच वेळेला वाटतं की ते सगळं रायटिंगमध्ये असतं त्यांच्याकडे, बरं का, लिहिलेलं असतं, आणि त्या पद्धतीने तो शो चालू असतो. ह्या सगळ्याचा केवळ सोशल मीडियावर स्पर्धाने प्रसिद्धी मिळवणं आणि पैसे मिळवणं हा एकच हेतू असतो. पण अतिशय घाणेरड्या पद्धतीने चाललेला आहे. पूर्वी विनोदी एकपात्री कार्यक्रम म्हणजे एक असं ना, मेंदूला खाद्य असायचं. खूप सारे शब्द असायचे, छान छान शब्द असायचे, म्हणजे आपली सुद्धा त्याच्यामुळे शब्द सामुग्री वाढायची, समृद्ध व्हायची भाषा. पण आता भाषा ही समृद्ध होत नाही, तर अतिशय हीन झालेली आहे भाषा ह्या सगळ्यामध्ये. तर 370 रुपयाची बिर्याणी. आता सगळीच मुलं मुली काम करतात बाहेर, एकमेकांच्या सोबत हिंडायला फिरायला जातात. तर त्यामध्ये दोघं जण, एक मुलगा आणि एक मुलगी बाहेर खायला गेले. त्यानं अर्थातच माणूस टीटी माई करतं, कधी म्हणजे तुझं तू माझं मी, कधी कधी तू दे, कधी कधी मी देणार, असं सगळं असतं चालू. तर त्यामध्ये त्या मुलानं त्या तिच्या बिर्याणीचे 370 रुपये भरले, आणि त्याच्यानंतर तिला तो घरी सोडायला गेला. आणि त्याच्यानंतर जे काही वर्तन त्यानं केलं त्याबद्दल तो असं म्हणला की 370 रुपयाची बिर्याणी खायला घातली होती, मग ती मग वसूल करणारच ना. आणि अतिशय जे काही त्यानं घाणेरडं वागला, ते सगळं त्यानं बोलून दाखवलं. आणि याच्यावरती ज्यानं तो कॉमेडी शो चालू ठेवला होता, तो सुद्धा त्याच्यावरती काही बोलला नाही, हॅ हॅ करून हस. तो जरा विचित्रच आहे, असाच हसत असतो, विकृत हसत असतो, विकृत शब्दांवर बोलत असतो. आणि सगळी त्याच्या आसपास बसलेली मुलं अशी उड्या मारून मारून हसत होती.
कारण ते वयच असं असतं की त्यावेळेला अशा गोष्टी बोलल्या की माणसाला एक विचित्र आनंद होतो आणि तो असा विकृत आनंद व्यक्त करण्याचं हे म्हणजे विचित्र हसणं, की कसं समोरच्याला मूर्ख बनवलं असं त्यातून त्यांना दाखवायचं होतं. आणि तो मुलगा बोलत गेला बोलत गेला बोलत गेला, सगळेजण त्याला प्रतिसाद देत गेले, लोक बोलतच गेले. अतिशय घाणेरडं होतं ते सगळं. यापूर्वीही 1-2-3 लोकांचे शो बंद पडले होते, पण जरी बंद पडले तरी तीच लोक पुढे मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये दिसली, म्हणजे त्यांची उलट प्रसिद्धी वाढलीच. तर हे जे नवीन एक विशिष्ट असं हे जे निर्माण झालेलं आहे समाजामध्ये की विकृत आणि घाणेरडं बोलणं. आता आजकाल आपण सहज कुठेही जात असलो, बाजारात जात असलो, कुठे इकडे तिकडे बागेत जात असलो, सहज रस्त्याने जात असलो, तरी अशा घाणेरड्या शिवाय लहान मुलं सुद्धा सहज देताना बोलत असतात. म्हणजे एखाद्या मुलाचं नाव एखादं चांगलं ठेवलेलं असलं तरी त्याला घाणेरड्या लैंगिक शब्दावरूनच बोलायचं त्याच्याशी, नुसत्या शिव्या नव्हेत तर त्या लैंगिक शब्दावरूनच बोलायचं, एकमेकांशी गप्पा त्याच मारायच्या. तर मुलांना याच्यामध्ये खूप हल्ली आनंद व्हायला लागलाय. पण त्यामुळे काय होतंय की एकतर ह्याच्यामध्ये भाषा संपली, चांगले शब्द संपले, चांगले विचार संपले, घाणेरडं बोलायचं, अश्लील बोलायचं आणि लैंगिकतेविषयी बोलायचं हा एक ट्रेंड चालू झाला. आणि ही नवीन येणारी जी पिढी आहे, मुलं, लहान मुलं, तेच ऐकतात आणि त्यांच्यावरती कळत नकळत तोच परिणाम होतो त्यांच्यावरती की नाही हेच नॉर्मल आहे सगळं. म्हणजे मुलामुलींनी असं एकमेकांशी बोलणं, सहज बाहेर गेलं की असं घाणेरडं वागणं वगैरे वगैरे, हे सगळं सहज आणि सोपं आहे आणि हेच नॉर्मल आहे असं त्या मुलांना वाटणार. आणि त्यांचं सुद्धा पुढे भविष्यामध्ये ते जेव्हा तरुण होतील, हल्ली तरुण तर काय, मुली अगदी 9व्या-10व्या वर्षी तरुण व्हायला लागल्यात. तरुण म्हणजे त्याला शारीरिक बदल व्हायला लागलेत, पाळी यायला लागलेली आहे, तशा शारीरिक मोठ्या व्हायला लागल्यात. मुलं सुद्धा 13-14व्या वर्षीच आता आम्ही बघतोय मोठी होत आहेत. ती मॅच्युरिटी काही नाही, जबाबदारीची जाणीव नाही, कर्तव्य काही करायची नाही आहेत कारण तेवढी ती मोठी नाही आहेत. पण हे असं सगळं कानावर पडून, सोशल मीडियावर बघून, कारण हे स्वतःला ही लोक सगळी इन्फ्लुएन्सर समजतात ना, मग त्यांचा इन्फ्लुएन्स म्हणजे त्यांचा इम्पॅक्ट या मुलांवर पडतोच आणि त्यांना असं वाटतं की हेच जीवन आणि असंच वागायचं. काहीतरी चुकीचं चाललंय असं वाटतं. हे अतिशय घाणेरडं हे शोज वगैरे आहेत, ह्या शोजमुळे आणि जरा जास्त सगळ्यांना छान वाटतं की हे असंच वागायचं असतं, असंच बोलायचं असतं आणि असं बोललो की लोकांच्या मध्ये आपल्याला प्रसिद्धी मिळते. तर कॉलेजमध्ये जाणारा एखादा मुलगा असेल तर पूर्वी कसं होतं, गाणं बिणं म्हणत असेल किंवा तो भाषणं वगैरे करत असेल की त्याला असं जाम डिमांड असायचं ना, आदराने बघायचे सगळेजण त्याच्याकडे. तसं आता हे झालेलं आहे. अतिशय घाणेरडं लैंगिक बोलणारी ही मुलं जी आहेत ही थोडीशी डॉमिनेटिंग आहेत. ती वागतायत ही तशी, कारण की जी व्यक्ती जशी बोलेल तशी ती सहजपणे पुढे वागत जाते. त्यामुळे ते बोलणं तशा पद्धतीचं ऐकून ऐकून समाजामधली ही लहान मुलं आहेत, ती जेव्हा तरुण होणार आहेत तेव्हा ती बिघडलेलीच असणार आहेत का काय, बिघडलेल्या वातावरणातच वाढणार आहेत काय, असं वाटायला लागलेलं आहे. तुम्हाला काय वाटते?